नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुहास अमृतकर, आपलं नाशिक मधील सगळ्यात बेस्ट अकॅडमी टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष असं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांची डिमांड होती की सर सीईटी क्रॅश कोर्स यावरती व्हिडिओ घेऊन या. तर आज आपण त्याच्यावरती बघा मागच्या व्हिडिओमध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली आणि आज आपण एक लाईव्ह फर्स्ट जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, जो 12वी मॅथ्स 1 मॅथमॅटिकल लॉजिक, तर याच्यावरती आज आपण एक तुम्हाला क्वेश्चन कसे येतील आणि त्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, तर त्याच्यावरती आज आपण व्हिडिओ घेऊन आलोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक मॅथमॅटिक तुम्ही बोर्डाच्या पेपरला म्हणजे बोर्डच्या याचे मॅथमॅटिकल लॉजिक हा ऑलरेडी तुमचा टॉपिक प्रिपेअर्ड असेल किंवा नसेल, जरी नसला तरी तुमचं एक रिव्हिजन याच्यातून होऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला हा टॉपिक कशाशी रिलेटेड आहे की जे आपले स्टेटमेंट असतात. काय स्टेटमेंट? आता सगळ्यात आधी स्टेटमेंट कुठून तयार होतं विद्यार्थी मित्रांनो? सेंटेन्स पासून. कशापासून? सेंटेन्स. आणि सगळ्यात आधी इथे सेंटेन्स, कोणत्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत? जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी सेंटेन्स आहे, तर त्याच्याच वरून काय आपल्या इथे स्टेटमेंट होणार आहे, बाकीच्या याच्यावरून होणार नाही. बाकीचे म्हणजे काय? जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, नंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, तर त्याच्यावरून इथे ते स्टेटमेंट तयार होणार आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. फॉर एक्झाम्पल जर मी इथे म्हटलो प्लीज ओपन दी डोअर, काय? प्लीज ओपन दी डोअर, तर विद्यार्थी मित्रांनो ही काय झाली? रिक्वेस्ट झाली. काय झाली? रिक्वेस्ट. बरोबर आहे? कळालं? तर हे होकारार्थी वाक्य आहे का? मी काय सांगितलं, इथे स्टेटमेंट कुठून तयार होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? जे होकारार्थी वाक्य असेल, असर्टिव्ह सेंटेन्स असेल, तर तिथूनच काय होणार आहे आपलं स्टेटमेंट. तर ही काय झाली? रिक्वेस्ट. तर इथून स्टेटमेंट होणार आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. स्टेटमेंट म्हणजेच काय? जिथून आपल्याला एकतर ते ट्रू असेल, ते स्टेटमेंट काय एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ज्या दोन ट्रूथ व्हॅल्यू भेटतात आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला स्टेटमेंट. तर इथून ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. क्लिअर? किंवा फॉर एक्झाम्पल प्लीज ओपन दी डोअर, जसं आपण एक्झाम्पल घेतलं. किंवा फॉर एक्झाम्पल मी जर इथे एक वाक्य दिलं, फॉर एक्झाम्पल एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स किंवा ओपन सेंटेन्स दिलं, फॉर एक्झाम्पल x+2 = 5, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथून आपल्याला x ची व्हॅल्यू इथे माहिती का विद्यार्थी मित्रांनो? नाही. तर हे एक ओपन सेंटेन्स आहे. इथून आपण एकतर ट्रू किंवा फॉल्स काढू शकतो का? नाही. तर ही स्टेटमेंट आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. मग तुम्हाला एक आयडिया आली असेल जनरल. फॉर एक्झाम्पल आता असर्टिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल कुठलं असेल? फॉर एक्झाम्पल बघा, जर मी इथे जर वाक्य घेतलं, फॉर एक्झाम्पल 27 इज अ परफेक्ट क्यूब. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला फिक्स माहिती आहे की 27 हा काय? क्यूब आहे. काय? क्यूब आहे. परफेक्ट क्यूब आहे. कशाचा? 3 चा. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? हे ट्रू आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? एकतर आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या पाहिजे, एकतर ट्रू किंवा फॉल्स. जर ह्या व्हॅल्यू भेटत असतील तर ते काय विद्यार्थी मित्रांनो? स्टेटमेंट आहे. काय? मग हे काय? इट इज अ स्टेटमेंट. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे तुम्हाला एक जनरली आयडिया आली असेल की स्टेटमेंट काय असतं. तर याच्याच वरती आपण एमसीक्यू बघूया. बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला काढायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट. तर बघा स्टँड अप, इथे बघा हे एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे वाक्य आपल्याला सिम्बॉल लागलाय. तर हे स्टेटमेंट असेल का विद्यार्थी मित्रांनो? स्टँड अप म्हणजे काय? ऑर्डर देत आहे. काय देत आहे? ऑर्डर. तर असेल का? नाही. हा ऑप्शन असेल का? नाही. विल यू हेल्प मी, इथे बघा क्वेश्चन मार्क लागलाय. बरोबर आहे? म्हणजे हे काय? प्रश्नार्थक वाक्य विद्यार्थी मित्रांनो. तर हे पण स्टेटमेंट असेल का? नाही. सेम इथे डू यू लाईक सोशल स्टडीज, तर इथे पण क्वेश्चन मार्क लागलाय. तर हे स्टेटमेंट असेल का विद्यार्थी मित्रांनो? नाही. क्लिअर? मग पहिले 3 ऑप्शन गेले. तर इथे बघा, हे मी आत्ताच याचं एक्झाम्पल दिलं. 27 इज अ परफेक्ट क्यूब, याची ट्रू व्हॅल्यू भेटते. हे काय? ट्रू आहे. बरोबर आहे?
तर हे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट. म्हणजे जिथून आपल्याला ट्रू व्हॅल्यू भेटते, एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स, या जेव्हा दोन व्हॅल्यू आपल्याला जिथे भेटतात तर ते काय असतं विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट. एक क्लिअर झालं असेल तुम्हाला. सेम याच्यावरती सेम बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज, इथे काय काढायचं आपल्याला, इज नॉट अ स्टेटमेंट. कुठलं हे स्टेटमेंट नाहीये ते आपल्याला काय करायचंय, काढायचंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा जर मी सेकंड ऑप्शन बघायला गेलं, 2 इज एन इवन इंटिजर. 2 काय इवन नंबर आहे, हे याची ट्रू व्हॅल्यू भेटते की हे सेंटेन्स काय ट्रू, म्हणजे सेंटेन्स इथे ट्रू व्हॅल्यू भेटते, म्हणजे हे काय स्टेटमेंट आहे. पण आपल्याला काय स्टेटमेंट नसलेला ऑप्शन पाहिजे, मग हा ऑप्शन येईल का विद्यार्थी मित्रांनो, नाही. सेम 2 + 1 = 3. 2 + 1 काय होतं 3, म्हणजे इथे LHS = RHS हे बरोबर आहे, म्हणजे हे पण ट्रू आहे. ओके, तर हे पण आपल्याला काय स्टेटमेंट आहे, तर हे पण आपल्याला काय नॉट अ स्टेटमेंट वाला ऑप्शन काढायचा होता. बरोबर आहे. सेम 17 काय विद्यार्थी मित्रांनो, प्राईम नंबर आहे, तर हे पण काय इथून ट्रू व्हॅल्यू भेटते, तर हे पण काय स्टेटमेंट आपल्याला नॉट अ स्टेटमेंट. तर बघा पहिला ऑप्शन इथे काय रिक्वेस्ट आहे, प्लीज डू मी अ फेवर. इथे रिक्वेस्ट आहे, जिथे रिक्वेस्ट आहे ते स्टेटमेंट असतं का, नाही. मग आपल्याला तेच काढायचं होतं. समजलं विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर. तर असं आपल्याला एक सोपा पण क्वेश्चन सीईटी मध्ये विचारू शकतात की कुठलं स्टेटमेंट आहे किंवा नाही आहे. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेटमेंटची एक बेसिक कन्सेप्ट झाली. नेक्स्ट, आता जे स्टेटमेंट आहे, जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जेव्हा दोन सेंटेन्स आपण जोडतो, तर ते जे दोन सेंटेन्स जोडतो तर आपण कशाने जोडतो विद्यार्थी मित्रांनो, पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, तिथे काय आहे लॉजिकल कनेक्टिव्ह, त्यालाच मग काय नाव दिलंय, मॅथेमॅटिकल काय लॉजिक. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पण आपल्याला कन्सेप्ट इथे माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा लॉजिकल कनेक्टिव्ह, पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह काय विद्यार्थी मित्रांनो, ऑर. त्याला सिम्बॉल काय, व्ही सारखा सिम्बॉल, काय व्ही सारखा सिम्बॉल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याला दोन स्टेटमेंट दिले, तिथे काय दोन स्टेटमेंट दिले, तर इथे स्टेटमेंटला डिनोट करायला या टॉपिक मध्ये तर कोणकोणते सिम्बॉल घेतले तिथं, PQRS. जर चार स्टेटमेंट असतील तर ह्या चार याच्यानेच आपल्याला काय ते दाखवायचे. समजा आपण दोन घेतले, P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत आणि आपल्याला ऑरचे त्यांच्या काय व्हॅल्यूज काढायचे, काय काढायचे व्हॅल्यूज. तर ते बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा लक्षात ठेवायचे आहे. फॉर एक्झाम्पल PQ आणि आपल्याला P और Q च काय काढायचं, आपल्याला ट्रू व्हॅल्यू टेबल काढायचं आहे. तर बघा इथे दोन सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, किती दोन स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कसं काढायचं त्याला, तर जेवढे सेंटेन्स असतील P आणि Q दोन आहेत म्हणून 2², तर इथे ट्रू व्हॅल्यू किती भेटणार आहेत आपल्याला, 4 भेटतील. किती भेटतील, 4. समजा जर 3 असतील तर किती, 2³ किती, 8. क्लिअर. मग आता दोन घेतले तर ते 4 कोणते असतील, तर बघा कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो, 4च्या हाफ किती 2 म्हणजे पहिले दोन काय असतील व्हॅल्यू ट्रू असतील आणि नंतरचे दोन काय असतील फॉल्स असतील, काय असतील फॉल्स. क्लिअर. P चे. Q चे बघा आता 2च्या हाफ किती 1 म्हणजे काय, एक ट्रू आणि एक काय फॉल्स, एक ट्रू आणि एक काय फॉल्स. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. मग या दोघांना जर मी ऑर केलं, ऑर P और Q, तर याचं ट्रूथ टेबल काय भेटेल. तर याला कसं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल, एका ठिकाणी जरी ट्रू असेल तरी त्याचा आन्सर काय येतं, ट्रू येतं. मग इथे बघा एका ठिकाणी जरी ट्रू असेल, काय सांगितलं मी, कमीत कमी एका ठिकाणी तरी काय पाहिजे, ट्रू पाहिजे. इथे आहे का विद्यार्थी मित्रांनो, आहे. इथे पण आहे का, आहे. इथे पण आहे का, आहे. इथे आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाही. मग हे काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. क्लिअर. मग ऑर साठी काय सांगितलं मी, एका ठिकाणी तरी आपल्याला काय पाहिजे, ट्रू पाहिजे. काय पाहिजे, ट्रू पाहिजे. एका ठिकाणी तरी आपल्याला काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ट्रू पाहिजे. क्लिअर. कशासाठी, ऑर साठी. कशासाठी, ऑर साठी. मग याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. क्लिअर. नक्की. तर बघा याच्यावरती आपल्याला
कसा क्वेश्चन विचारू शकतात आता बघा. आता हा जो क्वेश्चन आहे निगेशन वरती आहे, तर निगेशनच्या आधी तुम्हाला कन्सेप्ट सांगावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर ऑर ची कन्सेप्ट कळाली असेल तुम्हाला क्लिअर इथपर्यंत नक्की. सेकंड बघा, सेकंड कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? अँड. कुठला आहे? अँड. तर अँड साठी सिम्बॉल कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? कुठला आहे सिम्बॉल? उलटा व्ही. कुठला आहे सिम्बॉल? उलटा व्ही. तर बघा, जसं आपण ऑर साठी टेबल बनवला तसंच आपल्याला कशासाठी बनवायचं आहे? अँड साठी बनवायचं आहे. कशासाठी बनवायचं आहे? अँड साठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेम आपल्याला काय करायचंय? पी क्यू आणि ह्या दोघांचं आपल्याला काय? पी अँड क्यू याचं काय आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर काय विद्यार्थी मित्रांनो? सेम काय पी चे काय व्हॅल्यू असतील? टी एफ एफ हे सेमच असणार आहे. क्यूच्या टी एफ. क्लिअर. आता अँड साठी जसं ऑर साठी आपण काय लक्षात ठेवलं विद्यार्थी मित्रांनो? एका ठिकाणी जरी ट्रू असेल तरी आन्सर काय? तर ट्रू. आता इथे उलट अपोजिट, एका ठिकाणी जरी फॉल्स असलं तर आन्सर काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. मग एका ठिकाणी जरी फॉल्स असेल तर आन्सर काय असणार आहे? फॉल्स. अदरवाइज काय? ट्रू. झालं याचा टेबल. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? क्लिअर. मग याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्यावरचे क्वेश्चन्स आपण काय करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? डिस्कस करणार आहोत. तर हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. सेम आपल्याला थर्ड विद्यार्थी मित्रांनो की थर्ड कुठला आहे बघा? इफ देनचा. जसं आपण ऑर आणि अँडचा बघितला तसं आपल्याला इफ देनचा पण आहे. म्हणजे इथे 4 आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता आजच्या लेक्चर मध्ये 2 बघितले. आता पुढच्या लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इफ देनचं कसं लक्षात ठेवायचं, इफ अँड ओनली इफचं कसं लक्षात ठेवायचं आणि निगेशनचं कसं लक्षात ठेवायचं, तर ते आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजले असतील तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच तुम्हाला जर सीईटीचा क्रॅश कोर्स साठी तुम्हाला जास्तीत जास्त सीईटी मध्ये मार्क्स आणायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेमो तर नक्कीच आवडला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही आम्ही एक ऑफलाईन प्लस ऑनलाईन क्रॅश कोर्स बॅच आपण सुरू केली टार्गेट अकॅडमी मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही एकदा एन्क्वायरी करा, कॉल करा आणि डिटेल आपण माहिती घ्या आणि आपलं जे स्वप्न आहे तर ते तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यास लवकरात लवकर काय तुम्ही एन्क्वायरी करायची. थँक्यू सो मच.